अनेक दिवसापासून पीडित महिला ही पोलीस स्टेशनमध्ये ह्यांच्या विरोधामध्ये ऋषिकेश वैद्य विरोधात तक्रार करीत होती आणि तिची तक्रार घेतली जात नव्हती. त्यांचं म्हणणं असं आहे की जिथे गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तुमची तक्रार नोंदवली जाईल, FIR घेतला जाईल. या FIR देण्याच्या 24 तास अगोदर त्या महिलेने मला संपर्क साधला होता. जवळपास पाऊण तास ती महिला माझ्यावर व्हॉट्सअप कॉलद्वारे बोलली आणि तिने मला सांगितलं की अनेक अशा धक्कादायक बाबी तिने त्या संदर्भामध्ये बोलली की अनेक महिलांवर अत्याचार या गुरुजींमार्फत ऋषिकेश वैद्यमार्फत झालेले आहेत आणि त्या महिला पुढे येत नाहीयेत. माझं या सर्व महिलांना आव्हान आहे की तुम्ही सुद्धा बिनधास्तपणे आणि निर्भीडपणे पुढे यायला हवं आणि जर अशा पद्धतीने जर कोणी धर्माच्या नावावर आणि हिंदू देवदेवतांच्या नावाने जर अत्याचार करत असाल तर खरोखरच त्याचा आपण निषेध करायला पाहिजे. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. महाराष्ट्रात कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण गाजतंय. त्यातच वसईतील ऋषिकेश वैद्य यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. आता हा सर्व विषय नेमका कसा घडला, या महिलेने कोणाकोणाकडे मदत मागितली, तर या महिलेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडे देखील मदत मागितली. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, ही एकच महिला आहे की अशा अनेक महिला असतील ज्या ऋषिकेश वैद्य यांच्या शिकार झाल्या असतील. आता या महिलेने हिम्मत दाखवली, पुढे आली, अखेरीस ऋषिकेश वैद्य यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे, या गोष्टीच्या मागची हकीकत काय आहे. आपल्यासोबत यावेळेला चर्चेला उपस्थित आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रफुल्ल ठाकूर. प्रफुल्लजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. नेमकं सगळं हे काय प्रकरण आहे, तुमच्याकडे या पीडित महिलेने कशी मदत मागितली? सुरुवातीला मंगळवारी पीडित महिलेने मला पुण्याहून फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की मी गेले अनेक दिवसापासून माझ्यावर जो ऋषिकेश वैद्य यांनी अत्याचार केलेला आहे ह्या संदर्भामध्ये तक्रार नोंदवण्यासाठी मी माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. परंतु त्यांनी सुरुवातीला तो FIR दाखल करण्यास तिला नकार दिला की आमच्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली नाहीये, तर तुम्ही जिथे घडली आहे तिथे तुम्ही नोंदवा. तर त्यानंतर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली की दादा तुम्ही मला मदत करू शकता का या संदर्भामध्ये. मी सांगितलं की तुम्हाला मी मदत करू शकतो पूर्णपणे, तुमच्यावर जर खरोखरच अत्याचार झाला असेल तर त्या महिलेला सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. तिने अनेक अशा गोष्टींचा त्या माझ्याशी ज्या वेळेला तिने मला संपर्क साधला त्यावेळेला अनेक गोष्टी सांगितल्या की या माझ्याच बाबतीमध्ये हा अत्याचार घडलेला नाही, तर अनेक महिलांच्या बाबतीत घडलेला आहे, परंतु त्या महिला पुढे येत नाहीयेत, हिंमत दाखवत नाहीयेत. पण ज्या वेळेला हे खरात प्रकरण आलं, जुरवळ प्रकरण आलं, त्यानंतर त्या महिलेला हिंमत आली की कुठेतरी मला सुद्धा न्याय मिळेल. आणि मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही एक काम करा की तुम्ही 0 FIR म्हणून दाखल करा. असं काहीच नाहीये की घटना घडली त्याच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला पाहिजे. FIR दाखल केला जातो, त्याच्यानंतर प्राथमिक चौकशीनंतर तो जिथे गुन्हा घडलेला आहे त्या ठिकाणी तो वर्ग केला जातो. त्याच्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा आणि तुम्ही गुन्हा त्यांच्यावर दाखल करा आणि जर तुम्हाला काही मदत लागली तर तुम्ही माझ्याशी जरूर संपर्क साधा. अजून ती तुमच्याशी काय बोलली, म्हणजे कशा प्रकारे त्यांनी त्यांचं शोषण केलं, काय सांगितलं, त्या महिलेचं काय म्हणणं होतं? नाही, त्या महिलेने सांगितलं ना की मला ज्या पद्धतीने त्यांनी जे FIR मध्ये जे नोंद केलेली आहे ते सर्व तिने हकीकत मला सांगितली होती. आणि त्यानंतर मग त्या महिलेला तर पूर्णतः त्यांच्याविषयी राग आहे, परंतु तिला कोणी हिंमत देत नव्हतं आणि त्यामुळे ती अनेक दिवसापासून ती तरफडत होती की माझ्यावर झालेला अत्याचार आहे आणि मी कशी सहन करू. त्या महिलेचं म्हणणं एवढंच आहे की आज माझ्यासारख्या महिलेवर जर अत्याचार झाला असेल आणि भविष्यामध्ये अनेक महिलांवर हे हिंदू धर्माच्या नावाखाली किंवा हिंदू देवदेवतांच्या नावाने अत्याचार करतील आणि अनेक अशा महिला त्यांच्या अत्याचाराला बळी ठरतील, म्हणून मग कुठेतरी मला हे धाडसी पाऊल उचललं पाहिजे आणि मग पुढे येऊन हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्यासाठी त्या महिलेने आपल्याकडे ही विनंती केली होती की मला तुम्ही मदत करा आणि आपण पूर्णतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांना पूर्णतः सहकार्य करण्याचं. आता याच्यामध्ये त्यांचे अनुयायी, त्यांचे शिष्य असे म्हणतायत की या दोघांची नार्को टेस्ट करायला पाहिजे, तेव्हा सत्य बाहेर येईल. मग नेमकं सत्य काय? ती महिला असं म्हणते की मला विवाहाचा आमिष दाखवून माझ्यावरती माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, शोषण केलं
आणि नंतर ते लग्नाला नकार देत होते, मग याच्यातलं सत्य काय काढावं? कसं आहे बघा की आता तो गुन्हा नोंद झालेला आहे, त्यावर फारसं काही बोलणं उचित ठरणार नाहीये. परंतु कुठेतरी पाणी मुरते आणि कुठेतरी या बंधू बुवांच्या विरोधामध्ये तिने जे काही हिंमत दाखवलेली आहे ती खरोखरच एक म्हणजे त्या हिंमतीला खरोखरच सलाम द्यायला हवा. प्रफुल्लजी, महाराष्ट्र ही संतांची भूमी मानली जाते. आता हे जे काही करत होते हे सगळे संत मंडळीत आहेत. धनंजय शास्त्री असतील, हे ऋषिकेश वैद्य असतील. परंतु यांच्याकडनं जर अशा घटना होत असतील तर मग घरामध्ये असणाऱ्या महिला या सुरक्षित कशा मानल्या जातील? एकीकडे हिंदू धर्म खूप जगात हिंदू धर्माची एक वेगळी व्याख्या आहे. स्वच्छ निर्मळ असा हा धर्म मानला जातो. धर्माचे रक्षक जे आहेत ते जर असं करत असतील तर येणाऱ्या पिढीचं कसं होणार? कसं आहे की जे रक्षक आहेत तेच भक्षक निघालेले आहेत. त्यामुळे खरोखरच महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न मोठा ऐरणीवर आलेला आहे. आणि ज्या पद्धतीने बघा की धनंजय शास्त्री वैद्य हे मूळचे काही वसीचे नाहीयेत. त्यांचे बंधू ऋषिकेश वैद्य यांनी हा अत्याचार केला. ज्या वेळेला मला ज्या वेळेला त्यांनी पीडित महिलेने मला ज्या वेळेला सांगितलं तर खरोखरच मला धक्का बसला. कारण आपण ह्या गुरुजींना गुरुजी मानत होतो खरोखरच, आणि त्यांचं आध्यात्मिक ज्ञान, त्यांच्याकडे असलेलं ज्ञान, ह्यासाठीच आपण लोकांमध्ये एक वैचारिक परिवर्तन व्हावं म्हणून आपण त्यांची व्याख्यानं आणि प्रवचनं मी सातत्याने मी स्वतः उत्सवा काळामध्ये ठेवत होतो. त्याच्यामुळे मला कुठेतरी धक्का बसला आणि मला खरं वाटत नव्हतं, पटत सुद्धा नव्हतं की अशा पद्धतीने हे करतील. परंतु ज्या वेळेला आता पोलीस तपासामध्ये त्यांना जी 9 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे त्या अर्थी कुठेतरी असं वाटते की खरोखरच त्या पीडित महिलेवर अत्याचार झालेले आहेत. आणि कुठेतरी म्हणजे भगवान की घर देर है मगर अंधेर नाही आहे. आणि खरोखरच देवाच्या नावाखाली यांनी जो काही उच्छाद मांडलेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि ह्याचा सर्वस्वी हिंदू देवदेवतांची विटंबना करणं आणि हिंदू धर्माला बदनाम करणं हे जे काही या बंधूंच्या मार्फत केलं जातं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्यासाठी जे काही म्हणजे आज ज्या पद्धतीने ही पीडित महिला बळी पडली, अशा अनेक महिला यांच्या आमिषाला, यांच्या तत्वज्ञानाला, यांच्या आध्यात्मिक ज्ञानाला बळी पडतात. आणि कुठेतरी माझं सर्वांना आव्हान आहे की अशा पद्धतीचं बंधुगिरी करणाऱ्या बाबांपासून खरोखरच सावध राहायला हवं. आता या प्रकरणामधील सत्य लवकरच बाहेर येईल. सध्या हे सगळं प्रकरण न्यायालयात आहे. आरोपी ऋषिकेश वैद्य याला आता पोलीस कोठडी आहे 9 दिवसाची. पोलीस तपासात सर्व गोष्टी निष्पन्न होतील. आता ही पीडित महिला ठामपणे सांगते की माझ्यासारख्या अशा अनेक मुली आहेत ज्यांच्याबरोबर हे सगळं घडलंय. खरंच ही बंधुगिरी नाहीये का? आपण आपल्या घरातील महिला, मग आपली आई असेल, आपली बहीण असेल किंवा आपली मुलगी असेल, तिला आपण अशा धर्मरक्षकांकडे पाठवतो. परंतु हे धर्मरक्षकच जर असे निघाले तर मग सामान्य जनतेने करायचं काय? पोलीस तपासात नेमकं आता पुढे काय निघेल हे पाहण्यासारखं ठरेल. अशोक खरात यांचं प्रकरण थंड होत नाही, त्यातच नरवीर जिरवळ यांचं प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर वसईतील हे प्रकरण समोर आलं. आता या प्रकरणातून आपण सर्व काय बोध घेऊ हे देखील पाहण्यासारखं ठरेल. या सर्व विषयी आपल्या सर्वांचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.